समाधान बागल आणि सर्व तरुणांनी त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपला जीव ओतून काम करण्याची ती जी शैली आहे ना ती या कार्यक्रमात आजमावली। असंच नैपथ्य पाहिजे, असंच वेशभूषा लाईट व्यवस्था सगळं असंच पाहिजे असं अट्टहास गेली 8 दिवस तो करतोय आणि त्याच्या अट्टहासाला यश आलं आणि बच्चूभाऊ इथं आले। नसतील आले दादासाहेब भुसे आमदार साहेबांनाही काही काम असेल, परंतु त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या उपस्थिती इतकंच काम आमचे बच्चूभाऊ या रंगमहालाच्या संदर्भात करून देतील हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। भाऊ, सांगायची गोष्ट एवढीच आहे काय, माता अहिल्यादेवींनी या ठिकाणी भरपूर काम केलं। उत्तर महाराष्ट्राची राजधानी म्हणून या रंगमहालाच्या रूपानं या महाराष्ट्रभर अहिल्यादेवींनी काम केलं। हे काम करत असताना इतकं सूक्ष्म सिंचनाचं नियोजन केलं आणि पुरावे जिवंत आहेत। अशा 12 गावागावामध्ये केल्या ज्या खोकड तलावाशी कनेक्टेड आहे, पाणी थेट विंचूर पर्यंत नेलं। इतकं सूक्ष्म नियोजन त्या मातेनं केलं आणि त्या सूक्ष्म नियोजनाच्या राजधानीला आज थंबूट पाणी भेटत नाही, थेंबर पाण्याला तरसावं लागतं। 1980चा भूसंपादित असलेला आमचा पुणेगाव दरसवाडी कालवा कुठं कालवात गेला, काळाच्या ओघात गेला कळत नाही। आज सुद्धा लाईनिंगच्या नावानं 247 कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता मिळून फंड आलेला आहे, पण पाणी कुठे आहे याचं उत्तर परखडीत देऊ न शकणारी व्यवस्था अहिल्यादेवी जर वरतून बघत असतील तर हसत असतील। याच तालुक्यातली शहरातली हीच माझी अनुयायी आहेत का, हीच माझी मंडळी आहेत का? अरे शंडास सारखी तहानलेली बसली आहेत, त्यांची लेकरं वाळत त्यांच्या भविष्यातल्या पिढ्या यांचा विचार ते का करत नाही? असं नक्कीच अहिल्यादेवींचा आत्मा या ठिकाणी करत असेल आणि ते होऊ नये म्हणून निदान अहिल्यादेवींचं स्मारक तुमच्या दानातच नाही उभं करण्याची त्यांनी उभ्या केलेल्या गोष्टी स्मारकापेक्षा वेगळ्या नाही काय? आज या रंगमहालामध्ये जर सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या असत्या, ताजमहाला इतकंच ऑनलाईन परचेसिंग त्याला झालं असतं, त्याच्यासाठी नंबर लागले असते। ताडोबाला ज्या पद्धतीने 3-3 महिने वेटिंग आहे, मी विश्वासाने सांगतो माझ्या मातेचं कार्य इतकं मोठं आहे, 6-6 महिने वेटिंग राहील, परंतु आपल्यामध्ये दानत कमी झाली आहे। आपल्याकडे जे शस्त्र आहेत सत्तेची, ती सत्तेची शस्त्र नुसती आरसीसी कडे पळत आहे। सिमेंट कॉन्क्रीट। अरे या ऑफिस मध्ये दुपारच्या काहिलीच्या उन्हात येऊन बघा, शांत वाटतं। विलासराव देशमुख त्या कॅबिन मध्ये गेले असताना त्यांनी सुभाषराव पवारांना सांगितलं होतं अशी कॅबिन मंत्रालयात सुद्धा नाहीये। इतकं धुरंधर काम माझ्या मातेनं मल्हाररावांनी या ठिकाणी उभं केलंय। आम्ही त्यांचे वारसदार म्हणून घेण्यासाठी सुद्धा नालायक ठरतो आहोत आणि नालायकी संपवायची असेल तर दरवर्षी 16 मार्चला या ठिकाणी मल्हाररावांची जयंती मोठ्या दिमागात साजरी होणार। हा रंगमहाल दुर्लक्षित राहणार नाही, याच्यासाठी पावलं टाकणार। याच माध्यमातून आज काय जे काय स्टेटस असेल, रंगमहालाचं स्टेटस मला माहित नाही, तो पुरातत्व खात्याकडे किती आहे, मालकी हक्क त्याचा ट्रस्टिंगकडे आहे का मला तेही माहित नाही, परंतु आजपासून आम्ही त्या कागदाला सुरुवात करणार आणि त्या कागदाची पाठराखण बच्चूभाऊंकडे न पाहता मी सांगतो बच्चूभाऊ करणार आणि 1 वर्षात याला सगळ्या प्रकारचा दर्जा देऊन इथल्या सिक्युरिटीसह हा रंगमहाल पर्यटकांसाठी या देशभरात मानाचा तुरा म्हणून अभिमानाने मिरवेल हा विश्वास बच्चूभाऊंच्या उपस्थितीत देतो। समाजांचे कष्ट वाया जाणार नाही, कारण हा रंगमहाल आमच्या चांदवडची शान आहे, अभिमान आहे आणि आमची शान आणि अभिमान आम्ही पायंदळी तोडून देणार नाही। आम्ही पोरं या रंगमहालाचा दर्जा असा खाली पडू देणार नाही हा विश्वास या निमित्त। मग भले प्रदीप गायकवाड साहेबांचे 4 वेळेस उमरे झिजू, डॉक्टर कुंभारडेंचे 12 वेळेस झिजू, 4-12 अंतर थोडं जास्त झालं, 8 वेळेस झिजू, त्याही पेक्षा राहुल दादांचे झिजू, आम्ही उमरे 24 वेळा झिजू, भूषण भाऊंना घेऊन जाऊ, गिरीश भाऊंपर्यंत जाऊ आणि नाहीच ऐकलं कोणी तर बच्चू भाऊ आहेच। आणि त्या विश्वासानं सांगतो आता मात्र थांबायचं नाही। पुढच्या वर्षी मल्हारराव होळकर साहेबांची जयंती मोठ्या दिमागात साजरी होत असताना जेही काही राहिलं असेल ते सगळं पूर्ण झालेलं असेल। इथलं नेपथ्य करण्यासाठी आपल्याला बाहेरून कोणी कलाकार आणण्याची गरज पडणार नाही। इथलं रंगमहालाचं नेपथ्य रंगमहालच करेल, कारण त्याच्या नावातच रंग आहे, त्याला दुसरा कोणी रंग भरण्याची गरजच नाही। इतकं सुंदर माझा रंगमहाल आहे भाऊ, ह्याच्यामधले इतकीच जागा मधल्या कक्षात आहे, त्याचं कामकाज देखणं आहे, सुंदर आहे, त्याचं नक्षीकाम आज तागायत मी कुठं पाहिलेलं नाही अशा पद्धतीचं कोरीव लाकूड काम त्या ठिकाणी आहे। त्याच्या मागच्या बाजूला बारवा आहे भाऊ, त्या ठिकाणी 1971-72 नंदू काका या ठिकाणी आले आहेत की माहित नाही। नंदू काकांनी मला सांगितलं त्या काळात चांदवड शहराला दुष्काळाच्या काळात त्या बारवानं पाणी पाजलं। मागे जर जाऊन बघितलं तर अतिशय स्वच्छ आणि सुंदर बांधकाम इतकंच पाणी देखणं आहे।
आणि त्या देखण्या पाण्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि मागच्या काळामध्ये समाधान भाऊने नाशिकला ज्यावेळेस कार्यक्रम घेतला त्यावेळेस भाऊ तुम्ही अनुपस्थित होता, परंतु मान्य दत्ता मामा भरणे त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी 5 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळवून दिले आहे, परंतु ते डायल्यूट का होत नाहीये, त्याच्यात काय प्रशासकीय कमतरता आहे भाऊ, त्या तुम्हाला नजरेखालून घालाव्या लागतील. आणि तुमच्या नजरेखालून गेल्यानंतर कमतरता राहतच नाही. हा आमचा दांडगा आणि गाढा अनुभव आहे. आम्हाला झोपात विचारलं कमतरता असेल, भाऊनी नजर मारली, सर्जननी नजर मारल्यावर दोष शरीरातले जातात, भाऊनी नजर मारल्यावर प्रशासनातले दोष गायब होतात, पळून जातात, इतका विश्वास आहे. आणि मी परत एकदा सांगतो, ज्या ज्या पद्धतीनं भाऊ आता पालकमंत्री इकडे आलेले नाही, परंतु या रंगमहालाच्या काही म्हणजे हाकेच्या अंतरावरती नगर परिषदेचं कार्य आहे. आम्हाला कायमस्वरूपी अधिकारी नाही, प्रशासकीय मुख्य अधिकारी, या सगळ्या गोष्टी काहीतरी विसंगती दर्शवतात. एवढी मोठी वास्तू, हिची जबाबदारी आणि हिच्या अनुषंगाने असलेलं शहर, त्या शहरामधली असलेली पदं, ह्यांच्या जबाबदाऱ्या आणि त्यामध्ये असलेलं अंतर असा अर्थ वाढत का चाललंय? हे शहर असं नाहीये, हे शहर फार सुंदर आहे, याला वारसा आहे. या शहरामध्ये रंगमहालाची पर्यटक स्थळ म्हणून ज्यावेळेस मोजदाद होईल त्यावेळेस सांगतो, एका माणसाला एक दिवस पुरणार नाही इतका परिसर हा सुंदर आहे. इथं रेणुका मातेचं मंदिर आहे, भगवान चंद्रेश्वरांचा गड आहे, राजदेरवाडीचा किल्ला आहे, धोडपचा किल्ला आहे. असेल तर तो आपल्या रंगमहालाच्या, आपल्या तालुक्याच्या काही कामाचा नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणून या ठिकाणून जर काही सुधारणा झाल्या नाही तर भविष्यात रंगमहाल खुला व्हावा अशा नावाचे ईमेल आंदोलन आपण करू. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांसारख्या कार्यालयाला आपण त्या ठिकाणी त्रास देऊन सोडू की आम्हाला आमचं कार्यालय अशा, आमचा रंगमहाल अशा पद्धतीने उभा करायचा आहे. हे सगळं करत असताना पत्रकार बांधवांची भूमिका फार मोलाची आहे. पत्रकार बांधवांनी जर खरोखर पाठपुरावा केला तर एकाही सामाजिक राजकीय कार्यकर्त्याची गरज नाही. त्यांनी मासिक, त्रैमासिक, सहामाही अथवा वार्षिक पाठपुरावा जरी केला, एका पत्रातून, एका दैनिकातून एक प्रश्न जरी नेहमी विचारला तरी या प्रश्नांची उत्तरं या रंगमहालाच्या संदर्भातल्या सगळ्या प्रशासकीय यंत्रणेंना द्यावा लागतील, हा विश्वास या ठिकाणी आहे. आज बोलण्याचं फारसं कारण नाहीये, परंतु या भावना बोलून दाखवल्या. जरी या भावना बोलून दाखवल्या तरी त्या विसरून जाताना कामा नाही, या विसरून जाता कामा नाही. माझ्या सकट आपल्या सर्वांनी या सगळ्या कार्यक्रमाला शक्ती देणं कायमच गरजेचं आहे. या सगळ्या या ठिकाणी ज्या बॉर्डरवरती झेंडे आहेत, सगळ्यांचा असा अट्टहास होता की या ठिकाणी भगवा झेंडा लावायचा. मला एकाने सांगितलं, जरी मी ओपन बोलतोय म्हणजे खोटं बोलतोय अशातला नाही, परंतु एक मनामध्ये कप्पे आहेत. भाऊंच्या समेत जाऊन ते कप्पे धुतले जातात. भाऊ नेहमी बोलतात, जात-पात ज्या दिवशी संपेल त्या दिवशी विकास नावाचा अस्त्र तुमच्या दारात आलेला असेल. मल्हारराव होळकर हे काही नुसते धनगरांचे नाही बाबांना. ती 12 जी दैवतला आहे ती पाणी पाजताना पहिलं मराठाला पाणी पाजते, त्याच्यानंतर आदिवासाला पाणी पाजते, त्याच्यानंतर कुठंतरी बर्डावरच्या धनगराला पाणी जातं. त्यामुळं त्या धनगराच्या घरात पाणी जाताना तिथून अहिल्यादेवींचा फोटो नसेल पण छत्रपतींचा फोटो आहे हे ध्यानात घ्या. माझ्या घरात अहिल्यादेवींचा फोटो नाही हे लक्षात घ्या. ही सीमा जी आहे ना ही तोडायला लागेल आपल्याला. ही तोडताना हे सगळं संपवायला लागेल. समाधान ती तोडण्याचं धाडस दाखवलं. मला एकही पिवळा झेंडा लावायचा नाही. मी धनगर जरी असलो तरी मला छत्रपतींचा आणि त्याच अनुषंगानं ज्या पद्धतीनं अहिल्यादेवींनी काम केलं ते छत्रपतींपेक्षा वेगळं नाही. माझ्यासाठी छत्रपती आहे आणि अहिल्यादेवी सुद्धा छत्रपती आहे ही भावना बोलून दाखवली आणि त्यानं सगळे भगवे ध्वज लावले. याला म्हणावं सामाजिक काम उभं करण्याची प्रामाणिकपणा. त्या बाजूला जे निशाण आहे ते अहिल्यादेवींच्या काळातलं, मल्हारराव होळकरांच्या काळातलं ते कदम बांड्यांचं निशाण आहे. हे युद्धातलं निशाण आहे. ते कदम बांड्यांचं निशाण आपल्या चांदोडची शान आहे. हे कदम बांड्यांचं निशाण कुठे असतं माहिती आहे? राष्ट्रपतींच्या मुख्य जो कॅनवा आहे त्याच्या सेंटरला जे असतं ते कदम बांड्यांचं निशाण असतं. हे आपण का विसरलोय? आपल्या या मराठी शाहीला, या होळकर शाहीला प्रचंड सन्मान आहे. इतिहासाच्या पानावरती तो वर्तमानावर आणायचा असेल तर आपल्या वागणुकीमध्ये सुधारा असला पाहिजे. शेवटचं सांगतो, आजचं जे राजकारण आहे ते धर्माशी निगडित आहे. पण तो का सहन करायचा? पाडवी साहेब आपल्याला हे विसरून चालता कामा नये की नुसतं रंगमहालाचंच काम केलं नाही. जम्मू काश्मीर पर्यंत माझ्या मातेने घाट बांधले आणि ते घाट बांधताना स्त्री सुलभ बांधले की माझ्या स्त्रीला पाणी शेणताना किती त्रास होतो आणि म्हणून प्रत्येक बारवाची आणि घाटाची रचना पाणी शेंदण्यासाठी शेवटच्या तळापर्यंत जाता येईल अशी व्यवस्था उभी केली. किती दूरदृष्टी माझ्या मातेला होती आणि त्या मातेच्या दूरदृष्टीला ही माती विसरता कामा नये. चांदोडची माती विसरणार नाही हा विश्वास व्यक्त करतो. आणि पुढेच एक वार सकाळपासून बच्चू भाऊंना घेऊन फिरतोय.
मी एकदा म्हटलं भाऊ गाडीतूनच हाय बाय करा, असं नाही चालणार. भाऊ थकलेले आहेत, भाऊ बोलताय, असं नाही चालणार. खाली उतरून समोरच्याच्या भावनेचा सन्मान करावा लागेल. भाऊंना माहीत नाही तो कोण आहे, कुठला आहे, फक्त तो त्या ठिकाणी उभा आहे भाऊंना भेट घेणार. प्रत्येक वेळेस दरवाजा उघडून त्यांनी तिथपर्यंत गेलं. तिथं 100 माणसं आहे आणि एक माणसं आहे. 100 माणसालाही तोच मान देणारा माझा देव एका माणसालाही तोच मान देतो. याला म्हणावी खरी निष्ठा. जाताना एक सांगतो, माझ्या बच्चू भाऊनं कधीच कोणाशी गद्दारी केली नाही. माझ्या बच्चू भाऊनं केली ती खुद्दारी. राजकारणाच्या पटलावरती प्यादे हलवताना एखादा वजीर जर प्याद्याला महत्त्व देत नसेल तर त्या प्याद्याला चाल खेळून वजीराला सांगावं लागतं, मी जरी प्यादा असलो तरी तुझ्या सैन्याचा भाग आहे. ते दाखवण्याला तुम्ही गद्दारी म्हणत असाल तर आपण साफ विसरतोय. 80च्या दशकात रखमाजी निंबाळकर नावानं भूसमाजा तोडून स्तुती करताना बघितलेलं नाही. मी शिरीष भाऊंचंही काम केलंय, मी डॉक्टर कुंभाडेंचंही काम केलंय, मी बाबा भालेरावांचंही काम केलंय. या सगळ्यांचा मान राखून एक गोष्ट सांगतो, राजकारणानं हयातभर झोकून देऊन काम करण्याची शक्ती असली तर काहीही दूर नाही. अशा पद्धतीचं काम मी भाऊंना करताना बघितलं. म्हणून जर कोण गद्दार असेल तर गद्दार व्यवस्था आहे, आमचे भाऊ नाही. हेच सांगतो. पुनश्च एक मल्हारराव होळकर जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि सांगतो, रंगमहाल एक वर्षात पर्यटकांसाठी मोठ्या दिमाखात खुलावं झाला पाहिजे. या रंगमहालाच्या आजूबाजूला अनेक